हॅलो हॅलो ओ दादा थोडं घर का तुम काल एक इन्सिडेंट घडलेला आहे या क्रांती चौकमध्ये। त्याचा व्हिडिओ आज जिकडे तिकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे की एक रिक्षा चालक जो आपल्या रिक्षाच्या पाठीमागे एक ट्रॅफिक कर्मचारी आहे त्यांना खरडत नेत आहे। त्यांनी अक्षरशः 20 फूट त्यांना खरडून नेलेला आहे। त्याच आरोपीला रात्रीच्या वेळेस वेदांत नगर पोलीस स्टेशनच्या PI यादव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात आली आणि त्यानंतर आज पंचनाम्यासाठी त्या आरोपीला परत इथे ज्या ठिकाणी घटना झालेली आहे त्या ठिकाणी त्या आरोपीला आणण्यात आले। मैडम कुठे आहे? मैडम पुढे या ना। एक मिनिट पीछे जा, थोड़ा पीछे जा। याच विषयावर PI मॅडमशी आमचं बोलणं झालं। त्याबाबत PI मॅडमनी काय माहिती दिली ते आपण बघूया। तेव्हापर्यंत बघत राहा टाइम विटनेस। मी सय्यद सैफ। काल जे आहे तर दुपारच्या वेळेस ट्रॅफिकचे जे आहेत अधिकारी श्री मिर्डे सर, PSI गायकवाड सर आणि PC टाकसाळे हे सर्व जे आहे बाबापम या ठिकाणी अवैध म्हणजे अवैध पद्धतीने हे जे आहे ऑटो रिक्षा घेऊन जाणारे किंवा विना युनिफॉर्मचे विना हे लावलेले लेबल लावलेले यांच्या लायसन विना लायसनचे यांच्यावर कारवाई करीत असताना एक ऑटो रिक्षा चालक जो आहे तर त्याला टाकसाळे यांनी थांबायला सांगितले असता त्याने गाडी न थांबवता उलट त्यांच्या अंगावर गाडी टाकली आणि गाडी टाकल्यानंतर सुद्धा तो न थांबता त्यांच्या अंगावरून परत आणखी गाडी घेऊन गेला आणि बाकीचे सगळे कर्मचारी त्यांना थांबवत असताना सुद्धा तो थांबला नाही आणि तसाच तो भरधाव वेगाने पुढे चालून गेला। तर अशा स्वरूपाची जी आहे आमच्याकडे तक्रार आल्याने वेदांत नगरला आम्ही त्यामध्ये जे आहे CR नंबर 209 नुसार जे आहे 209ला 109 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये जो आहे तर तो पोलीस अंमलदार जो आहे सिग्मा हॉस्पिटल येथे ICU मध्ये सध्या ॲडमिट आहे आणि यामध्ये जो आहे रात्री 1 वाजता सदरचा जो रिक्षा चालक आहे युसुफ मोहम्मद अन्सारी याला जी आहे आम्ही अटक केलेली आहे आणि आज रोजी आम्ही कोर्टामध्ये त्याला हजर केलेले आहे। त्यामध्ये त्याची 3 दिवसाची PCR मिळालेली आहे आणि पुढील कारवाई आम्ही त्याच्यावर करीत आहोत। मॅडम हे पूर्ण कारण रिक्षा चालकांनी जी आहे कुठेतरी जबाबदारीने वागणे अत्यंत गरजेचे आहे। माननीय CP सर, माननीय DCP मॅडम, ACP सर आणि सगळे ट्रॅफिक कर्मचारी आणि आमचे सगळे पोलीस स्टेशनचे अधिकारी सर्वजण जे आहे तर त्यांना शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा चालवलं पाहिजे। पॅसेंजरांना प्रवाशांना त्यांनी व्यवस्थितपणे वागणूक दिली पाहिजे यासाठी आम्ही जे आहे वारंवार कारवाई करत आहोत। RTO सुद्धा आज आमच्या सोबतीला होतं आणि सगळ्या रिक्षा चालकांनी सुद्धा या बाबीपासून शिकलं पाहिजे की तुम्ही जर अव्यवस्थितपणे वागणार असाल तर तुमची स्वतःचीच नाही तर पूर्ण शहराची सुद्धा बदनामी याच्यामध्ये होते आणि सर्व रिक्षा चालकांची बदनामी याच्यामध्ये होते। तरी सर्व रिक्षा चालकांनी आत्ताच सावधान होणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर पोलीस ही त्यांच्या जे आहे कायद्यानुसार त्यांच्यावर अत्यंत कडकपणे आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही अत्यंत कडकपणे त्यांच्यावर शासनात्मक कारवाई करणार आहोत। ये आरोप क्या मस्ती है ना। परत